ठीक आहे, लक्षात द्या. पॅसिव्ह वॉइस शिकतोय आपण. ओके, सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइस. सो सगळ्यात आधी पॅसिव्ह वॉइस कुठे यूज करतात ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, पॅसिव्ह वॉइस ही जी इंग्लिशची लँग्वेज आहे, फॉर्मल लँग्वेज आहे. ठीक आहे, बिझनेस, कॉर्पोरेट आणि फॉर्मल इंग्लिश लँग्वेज म्हणजे आपली पॅसिव्ह वॉइस. ठीक आहे. सो तुम्हाला बघा, जॉब इंटरव्ह्यू जर क्लिअर होत नसतील, तुम्हाला समजा जर प्रमोशन्स मिळत नसतील, तुमचे प्रेझेंटेशन्स वीक जातात, ते तुम्हाला क्लायंट सोबत बोलता येत नाहीये, तर याचं उत्तर आहे का येत नाही तुम्हाला बोलता, तर याचं उत्तर आहे की तुमचा पॅसिव्ह वॉइस वीक आहे. ओके, सो पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, तर फॉर्मल इंग्लिश. आता पॅसिव्ह वॉइस कुठं यूज होतो, काय रोल आहे त्याचा, तर पॅसिव्ह वॉइस जो आहे ना, पॅसिव्ह वॉइस कामावरती जास्त भर देतो. फॉर्मल इंग्लिशमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये किंवा तुमचं जे ड्राफ्टिंग असतं, रायटिंग असतं ऑफिसचं, किंवा ईमेल रायटिंग वगैरे सगळ्या गोष्टी, तिथे पॅसिव्ह वॉइस काय यूज करतात, बिकॉज पॅसिव्ह वॉइसमध्ये महत्त्वाचं काय आहे की काम काय घडतं ते. ठीक आहे, काम काय होतंय हे महत्त्वाचं आहे पॅसिव्ह मध्ये. डुअर कोण आहे, म्हणजे कोण काम करणार आहे हे महत्त्वाचं नाही. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये महत्त्वाचं काय आहे, तर काम काय होतंय हे महत्त्वाचं आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये. ठीक आहे. सो तुम्ही बऱ्याच वेळा पाहताल की सेंटेन्सेस मध्ये जर आपल्याला डुअर नसेल माहिती, की कुणी काम केले ते माहिती नाहीये आपल्याला, ठीक आहे, किंवा कोण काम करतंय माहिती नाहीये, पण आपल्याला काम महत्त्वाचं आहे, सो इन दॅट केस आपण काय करतो, तर पॅसिव्ह वॉइसचा यूज करत असतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला यूज करतो. ठीक आहे, जे तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे, जे काम आहे ते पहिलं यूज करा. तर तुमचं ऑब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर मग तुम्ही इज यूज करा. ऑब्जेक्ट जर तुमचं जास्त असेल, प्युरल असेल, तर तुम्ही त्या केसमध्ये आर यूज करा. व ॲट दी एंड आपण यूज करणार आहे वर्बचा थर्ड फॉर्म. जसं की बघा इथं खालच्या एक्झाम्पल्समध्ये इंग्लिश हा सिंग्युलर आहे बघा, त्याशिवाय आपण इज यूज केला. टी याला आपण सिंग्युलर मध्येच काउंट करतो, त्याच्यामुळे हा झाला काय, इज. शूज, ठीक आहे, शूज बघा जास्त आहेत ना शूज, त्याशिवाय आपण आर यूज केला. त्याच्यानंतर फॉर्म्स मल्टिपल आहेत, सो त्याशिवाय आपण काय यूज केलं, आर यूज केलं. ठीक आहे, तर तुम्ही आर प्लुरलला यूज करायचा आहे, इज सिंग्युलरला यूज करायचा आहे. त्याच्यानंतर आपण काय यूज करणार आहे, वर्बचा थर्ड फॉर्म यूज करणार आहे. ठीक आहे, पॅसिव्ह वॉइस मधल्या प्रत्येक सेंटेन्समध्ये आपण वर्बचा थर्ड फॉर्मच यूज करतो. ठीक आहे, पण शेवटी जे आहे ते तुम्ही तुमचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वगैरे तिथं टाकणार आहात. निगेटिव्ह जे आहे वाक्य पॅसिव्ह वॉइस मधलं, त्याला पण सेमच फॉर्म्युला आहे, फक्त एक गोष्ट आपण ऍड करतो, तो म्हणजे नॉट. मग काय होईल फॉर्म्युला, तर ऑब्जेक्ट यूज करायचा सुरुवातीला, त्याच्यानंतर तुम्हाला इज किंवा आर यूज करायचा आहे. म्हणजे काय होईल मग, ते इज नॉट होईल किंवा आर नॉट होईल. त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा. व शेवटी काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल आपली, प्लेस, टाइम, डेट वगैरे, ते इथं आपण पुढे मेन्शन करू शकतो. तर कंडिशन काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस आपण कोणत्या कंडिशन्समध्ये यूज करतो, तर फर्स्ट कंडिशन आहे ती म्हणजे फॅक्ट्स किंवा युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी. ठीक आहे, जर तुम्हाला फॅक्ट्स सांगायच्या आहेत, जर युनिव्हर्सल ट्रूथ्स सांगायच्या आहेत तुम्हाला, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस यूज करतो. फॉर एक्झाम्पल बघा, इंग्लिश इज स्पोकन वर्ल्ड वाईड. इंग्लिश जे ते जगभरामध्ये बोललं जातं. बघा ही फॅक्ट आहे, ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे, बरोबर ना. सो ही जी फॅक्ट आहे ती आपण कशामध्ये सांगितली, सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइस मध्ये. आता इथे कुठं सब्जेक्ट आहे का सांगा मला, करता आहे का, डुअर आहे का, की याच्याकडून ही गोष्ट घडते किंवा हा व्यक्ती ही गोष्ट बोलतो. कोणी एक दोन व्यक्ती किंवा 100 किंवा 1000 व्यक्ती नाही बोलत आहे, तर जगभरामध्ये, संपूर्ण जगामध्ये इंग्लिश ही बोलली जाते. ठीक आहे, तर ही एक फॅक्ट आहे, ही एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्याच्यामुळे आपण काय यूज केला, पॅसिव्ह वॉइस केला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपण रुटीन सांगण्यासाठी यूज करू शकतो पॅसिव्ह वॉइसचा. पुढची गोष्ट म्हणजे आपण रुटीन सांगण्यासाठी एक यूज करतो पॅसिव्ह वॉइसचा. आता रुटीन म्हणजे काय, तर एक्झाम्पल बघा, अटेंडन्स इज टेकन इन मॉर्निंग. अटेंडन्स जी आहे ती सकाळी घेतली जाते, म्हणजे दररोज सकाळी इथे अटेंडन्स घेतली जाते. तर काय आहे, हे रुटीन आहे तुमचं. सो रुटीन सांगण्यासाठी पॅसिव्ह वॉइस यूज करणार आहात तुम्ही. किंवा टी इज सर्व्ड ॲट 11 AM. बघा रुटीन सांगितलं तुम्ही इथे काय, की दररोज सकाळी 11 वाजता चहा जो आहे तो सर्व केला जातो. ठीक आहे, काय आहे तुमच्या ऑफिसचं म्हणा किंवा तुम्ही जिथं चहा वगैरे घेता तिथलं हे रुटीन आहे. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही रूल्स सांगण्यासाठी यूज करू शकता सिम्पल प्रेझेंटेशनच्या पॅसिव्ह वॉइसचा. तर रूल बघा काय आहे, शूज आर नॉट अलाउड हिअर. शूज जे आहेत ते इथे अलाउड नाहीयेत. काय आहे हा, रूल आहे की इथं शूज अलाउड नाहीये. मग आपण हा रूल कशात सांगितला,
तर सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलं आपण हा रूल. पुढची गोष्ट म्हणजे शूज आर केप्ट हिअर. समजा तिथं जर शूजचं स्टँड असेल किंवा रॅक असेल तर तिथं लिहिलेलं असेल की शूज आर केप्ट हिअर. शूज जे ते इथे ठेवले जातात. काय आहे हा? अगेन रूल आहे. तर रूल सांगायचा आपण काय यूज करणार आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करणार आहोत आपण. पुढची गोष्ट म्हणजे अनाउन्समेंट्स. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं अनाउन्समेंट करायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करू शकता? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस यूज करू शकता. तर एक्झाम्पल काय? फॉर्म्स आर एक्सेप्टेड ऑनलाईन. फॉर्म्स जे आहेत ते ऑनलाईन स्वीकारले जातील. ठीक आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं अनाउन्समेंट करायचं आहे तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोसेस. म्हणजे एखाद्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग किंवा एखाद्या गोष्टीची प्रोसेस जर तुम्हाला सांगायची की ही गोष्ट कशी बनते किंवा एखादी गोष्ट घडते कशी, तर त्या प्रोसेसेस सांगण्यासाठी किंवा ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सांगण्यासाठी तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस यूज करू शकता. म्हणजे तिथं सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइसच यूज होतो. तर एक्झाम्पल काय? तर मिल्क इज पॅक्ड इन बॉटल्स. दूध जे आहे ते बॉटल्समध्ये पॅक केलं जातं. सो हे काय आहे? प्रोसिजर आहे. ठीक आहे. ती जी मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस आहे त्याच्यापैकी एक भाग आहे हा. ठीक आहे. तर पुढचं एक्झाम्पल बघा प्रोसेसमधलंच. कार्स आर वॉश्ड फर्स्ट. पहिलं काय केलं जातं? तर कार्सला वॉश केलं जातं. जसं की बघा आपण एखादी भाजी बनवायची असेल तर भाजी बनवण्याच्या आधी आपण व्हेजिटेबल्सला काय करतो? वॉश करतो. सो आपण काय म्हणू शकतो? व्हेजिटेबल्स आर वॉश्ड फर्स्ट. ओके, बिफोर कुकिंग. ठीक आहे. कुकिंग करण्याच्या आधी आपण व्हेजिटेबल्सला काय करतो? तर वॉश करतो. तर समजलंय काय आहे?